नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची वाहतूक कत्तलीसाठी केली जाते। तस्करीच्या घटना पाहता या घटनांना आळा बसावा याकरता पोलीस अधीक्षक यांनी कार्यवाहीच्या सूचना निर्गमित केल्या होत्या। मित्रांनो, धारणी पोलिसांनी मध्य प्रदेश ते आकोट मार्गावर सकाळी झांझरी ठाण्याजवळ नाकाबंदी करत जनावरांची तस्करी पकडली। यावेळी 58 जनावरांची सुटका करीत 5 जणांच्या टोळीला पकडण्यात आले। शेख असलम, शेख हमज, अन्सार खान, शमशेर खान, कादिमुद्दीन, इकरामुद्दीन खान, मोहम्मद सोहेल, मोहम्मद सुल्तान, अरबाज खान, अयूब खान, अली शरीफ, अली लतीक अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत। मित्रांनो, संबंधित टोळी 58 गोवंशीय जनावरांना क्रूरपणे बांधून कत्तलीकरता घेऊन जात होते। त्यांच्याकडून जप्त 58 जनावरांची किंमत 7,03,000 रुपये, 4 मोटरसायकली ज्याची किंमत 2,50,000 रुपये असा एकूण 9,53,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। मित्रांनो, धारणी ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपींना अटक व मुद्देमाल जप्त करण्यात आले। पुढील तपास धारणी पोलीस करत आहे। मित्रांनो, सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साडी, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात धारणीचे ठाणेदार अशोक जाधव, फौजदार ईश्वर सोळंके, रीना सदार, अमलदार विनोद धर्माडे, साबुलाल दहीकर, संजय मिश्रा, प्रेमानंद गुर्दे, जगत तेलगोटे, मोहित आकाशे, राम सोळंके, गजानन जामनिक, विकास वाकोडे यांच्या पथकाने केली। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।